धाराशिव न्यूज 7 स्पष्ट, निपक्ष व निर्भीड. जसं माझ्या वडिलांवर प्रेम केलं, ज्या पद्धतीने तुम्ही मतदान केलं, तुम्हाला पाटलाची शपथ आहे, त्याच पद्धतीने माझ्या तानाजीला तुम्ही मतदान करायचं आणि दोन्ही मेंबर पंचायत समितीचे तुम्ही पूर्ण ताकदीने निवडून द्यायचं. हे समजा तुम्हाला काय खोटे वाटमा, मी अतिशय प्रांजळ मत आपल्याला मांडतो की मतदान आपण का करावं. आपल्या गावाला जास्तीत जास्त निधी मिळावी, आपल्या परिसराला, पंचायत समिती गणाला, गटाला आपल्याला जास्तीत जास्त निधी मिळावी, दादांचं लक्ष इथं असावं, म्हणून आपण मतदान करावं. मी आज तुम्हाला अतिशय नम्रतेनं आपल्याला शब्द देतो, तुम्ही तानाजी शिंदेला इथून मेंबर करा. झेडपीचं दोन्ही पंचायत समितीचे आपले उमेदवार आहेत, दोन्ही आपले पंचायत समितीचे उमेदवार अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले, तुमच्यासाठी सेवेत असणारे हे सगळे उमेदवार, त्यांना तुम्ही निवडून द्या. येणाऱ्या 5 वर्षामध्ये किमान 25 ते 30 कोटी रुपयाची निधी आपण आपल्या या सांजा गटामध्ये आणल्याशिवाय राहणार नाही. फक्त चिखली गावामध्येच तुम्ही 5 कोटी रुपये निधी आता माझ्याकडनं लिहून घ्या. आपल्याकडे तेवढी ताकद ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आणि राणादादांच्या माध्यमातून, राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला करणं शक्य आहे. हे विरोधकांच्या हातात काहीच नाही. त्यांच्याकडे ना शासन आहे, ना त्यांच्याकडे जिल्हा परिषद आहे, ना मल्हार पाटील त्यांना कुठं मेळ लावून देत आहे. म्हणून तुम्ही मतदान न वाया घालवता आपल्या सर्वसामान्य माणसाला का उमेदवार आपण असे दिलेले, हे तुमच्या सेवेत राहतील. धाराशिव शहरात किंवा दुसरीकडे जाऊन जे रात्र दिवस झोपणारे, दारू पिऊन लोळणारे असे आपण उमेदवार दिलेले नाहीयेत. आपण लोकांची सेवा करणारे आणि राणादादांचा तंतोतंत शब्द पाळून मायबाप जनतेची सेवा करणारे सर्वसामान्य तुमच्या माझ्या कुटुंबातले सदस्य आपण निवडणुकीमध्ये उतरवले. आणि म्हणून माझी चिखलीकरांना विनंती आहे की आपला आशीर्वाद, आपलं प्रेम ज्या पद्धतीने दुसऱ्या पण गावातले लोक सगळे आलेले आहेत, मी बजावून सांगतो आपल्याला आपल्या आशीर्वादाची गरज आहे. एका चांगल्या तरुण युवकाला, तरुणात ना तुम्ही का काय केलेत की किती वय 38 म्हणजे तरुणात, तर अशा एक तरुण पळणार, हात पाय नीट चालतात म्हणून आणि मला अभिमान आहे माझ्या तानाजीचा. मला ते काहीतरी बोलले पंक्चरचं दुकान, माझं म्हणणं आहे तानाजी तुम्ही या विरोधकाचं पूर्ण परमनंट पंक्चर त्याचं काढून टाका आणि त्यानं येता जाता सांज्यातनं त्यानं तुमचंच पंक्चरच्या दुकानाला थांबावं अशी पण मी त्याला सांगणार आहे त्या पोराला. पण आपल्या तानाजीराव अतिशय चांगला आपला कार्यकर्ता आहे आणि झटणार ना तुम्ही. चिखलीमध्ये रोज यायचं, लोकांची आपल्याला मदत करायची, कामं करायची आहे. मम्मा आहे झेडपी मध्ये, दादा आहेत, तुम्ही फक्त पत्र आणायचं, राजाभाऊंनी सांगायचं चिखली कुठे, आपली चिखलीची गँग कुठे, सगळ्यांनी तेजस सगळ्या लोकांनी तुम्ही फक्त पत्र द्यायचं, दादा ही निधी पाहिजे, हे नाही, हे जोरत जोरत जाऊन दादांची सही घेऊन सीओला इथं बोलवून आपण कुठली पण निधी कमी पडू देणार नाही, पंचायत समितीला पण कमी पडू. आणि सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी हे आहे की इथले आमदार हे राणादादा आहेत. आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये आपला सांजा गट येतो, चिखली हे गाव हे राणादादांच्या विधानसभेमध्ये येतो. म्हणून इथं कुठं पण काम, कुठल्या पण पद्धतीनं निधी आपण कमी पडू देणार नाही, हा तुम्हाला शब्द आहे. आणि म्हणून पूर्ण ताकदीनं येणाऱ्या 7 तारखेला आपल्या उमेदवाराला आपण आशीर्वाद द्यावं. तुला काय टेन्शन येत नाही का? भाम नाही येतोय का मी जवळ असल्यामुळे? काय टेन्शन घ्यायचं नाही. ज्या दिवशी उमेदवाराला कमळ मिळतं त्या दिवशी जनता त्याला निवडून देते, एवढं मी आपल्याला सांगतो. आपला आशीर्वाद आणि प्रेम अशा एका सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या पाठीशी राहावं हीच तळमळीने विनंती करतो. मला पुढे केशेगावला सभा आहे, आपण पण